इयत्ता 6वी गणित मधील 5वे प्रकरण मसावी लसावी या ठिकाणी आपण बघत आहोत. आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थी या दोघांसाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.2 पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला तर मग सुरुवात करूया सराव संच 5.2 मधल्या पहिल्या प्रश्नाला. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे आपला, खालील संख्यांच्या मसावी काढा. आता मसावी काढण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या आपण कालच्या व्हिडिओ शिकलो आहोत. ठीक आहे, आता बघा पहिलं जे गणित दिलेलं आहे आपल्याला ते आहे आपलं 36 आणि 48. जर अवयव पद्धतीने तुम्ही जर मसावी लसावी काढत असाल तर तुम्हाला तो सोपा जाणार आहे. कसा, तर या ठिकाणी बघा या पद्धतीने अवयव काढा म्हणजे काय होईल, तुम्हाला काढायला सोपे जातील अवयव. इथं 2 भाग घालवला, बे के बे, 1 राहिले कारण 3तनं 2 गेले, 1 राहिले, बे 8 16 आले. परत 2 भाग जातो, बे 9 18 असतात. कितीचा येतं ते या ठिकाणी लिहायचं असतं. इथं बघा 3ला 3 त्रिक 9, 9ला भाग गेला. पुढं काय असणार आहे या ठिकाणी, तर 3 एके 3. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत या ठिकाणी भाग घालवत जायचं आहे आणि या साईडला सगळ्या मूळ संख्या आल्या पाहिजेत. दुसरी संख्या आहे आपली 48. 48ला भाग घालवला, बे दोन्ही 4, बे चोक 8, बे के बे, बे दोन्ही 4, बे सख्ख 12. ठीक आहे, 6 आहे, 6ला भाग जातो, बे त्रिक 6 आणि 3 एके 3. ठीक आहे, आता बघा अवयव पाडल्यानंतर मूळ अवयव काय आले 3600, तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आले. ठीक आहे, हे आले. तसेच 48चे अवयव काय आले बघा या ठिकाणी, तर 2 2 2 2 2 2 2 2 आणि शेवटचा एक 3. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सामायिक अवयव काय आहे त्यांच्यातले, सामायिक अवयव तर दोघांच्यात असणारे सामायिक घटक म्हणजे इथं आले 2, इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे अजून एक 2 या ठिकाणी आलेला आहे. इथं 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे, म्हणून अजून एक 3 आलेला आहे. आता मसावी म्हणजे काय, तर या सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय असतं, तर मसावी असतं. म्हणजेच बघा बे दोन्ही 4, 4 त्रिकम किती आले, तर 12 या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, हा आपण अवयव पद्धतीने अवयव काढलेले आहेत आणि जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने अवयव काढून हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मसावी काढण्याची वेगळी पद्धत तुम्हाला अजून हवी असेल सराव संच 5.2 साठी तर तशी कमेंट करा. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या पद्धतीनेही काढून दाखवूयात. ठीक आहे, बघूया दुसरा प्रश्न. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ठीक आहे, किंवा व्हिडिओ पॉज करूनही देऊ शकता. आता या ठिकाणी बघा दुसरं गणित जे आहे आपल्याला काय दिलेले, 31 आणि 2 दिलेले. ठीक आहे, 31 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 2 ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे 31चे जर अवयव पाडले तर 1 गुणिले 31 येणार आहे, 2चे अवयव पाडले तर 1 गुणिले 2च येणार आहे. दोघांच्यातला सामायिक अवयव जो आहे तो किती असणार आहे, तर एकच असणार आहे. म्हणजेच यांचा जो मसावी आहे तो किती असणार आहे बघा, तर 1 असणार आहे. ठीक आहे, आता बघूया तिसरा प्रश्न. रोमन अंक आहेत. इथं आहे 65 आणि इथं आहे 13. ठीक आहे, आता या ठिकाणी 65चे जर अवयव पाडले तर 5 नी भाग जातो, 5 एके 5, 1 राहिले, 5 त्रिक 15, इथं आले आपले 13 एके 13 आणि 13 ही काय आहे आपली, तर मूळ संख्या आहे. त्यामुळे 1 गुणिले 13 हेच अवयव असणार आहे. ज्या वेळेला मूळ संख्या येतील त्यावेळेला या पद्धतीनेच अवयव लिहायचे आणि 65चे अवयव काय आले आपले, तर 5 गुणिले 13 आले. दोघांच्यातले सामायिक अवयव जे आहे ते पूर्ण अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, इथं 13 आहे, इथं 13 आहे, म्हणजे किती आले, 13 आले. ओके, म्हणजेच मसावी सुद्धा किती असणार आहे यांचा, तर 13 असणार आहे. ठीक आहे, हा होता आपला तिसरा प्रश्न. आता चौथा प्रश्न काय आहे बघा, तर 108. आता 108 चे पहिला अवयव पाडून घेऊया, दोन्ही भाग जातो त्यामुळे दोन्ही करूया. विभाज्यतेच्या कसोट्या समजून घ्या जेणेकरून तुम्हाला अवयव पाडायला सोपे जाईल. बे पंचे 10, बे चोक 8 आले, परत दोन्ही भाग जातो, बे दोन्ही 4, 1 राहिले, बे साती 14, 3 नव्वे 27 असतात, 3 त्रिक 9 असतात आणि 3 एके 3, म्हणजे हे झाले आपले 108 चे अवयव. दुसरी संख्या आहे आपली 132. काय येईल बघा या ठिकाणी, तर 2 भाग घालवला, बेसक्क 12, 1 राहिले, बेसक्क 12, 2 भाग जातो, बेत्रिक 6, बेत्रिक 6, 3 न जातो, 3 एके 3, 3 एके 3 आणि 11 एके 11, हे झाले आपले अवयव. ठीक आहे, म्हणजेच यांचा जर अवयव लिहून घेतले तर 108 चे अवयव काय असणार आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 गुणिले 3 हे अवयव झाले
आणि 132चे अवयव काय असणार आहेत? तर 2 2 3 आणि 11 असणार आहेत. आता सामायिक अवयव पहिला लिहून घ्यायचे. काय असणार आहेत बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, त्यामुळे इथं 2 लिहिला. इथं 2 आहे, इथं 2 आहे, त्यामुळे 2 लिहिला. यात पण 3 आहे, यात पण 3 आहे, म्हणून 3 लिहिला. म्हणजेच किती झाले बघा, बेदोनी 4 4 चारित्रिकम 12 झाले. म्हणजेच मसावी हा किती असणार आहे? तर 12 इतका असणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. जाऊया आता पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा म्हणजे पहिल्यातला शेवटचा. 5वा प्रश्न आहे बघा. यामध्ये 30, 24 आणि 48 या संख्या दिलेल्या आहे. ठीक आहे. आता एक काम करायचे, सगळ्यांचे अवयव पाडून घ्यायचे. 30चे अवयव पाडले, 2 नी भाग घालवला, बे के बे 1 राहिले, बे पंचे 10 झाले. 3 नी भाग जातो, 3 पाची 15 आणि 5 एके 5. ठीक आहे. 24चे अवयव काय येणार आहेत? बे के बे, बे दोन्ही 4, बे सख्ख 12, बे त्रिक 6, 3 एके 3 आणि 48चे अवयव असणार आहेत आपले किती बघा? बे दोन्ही 4, बे चोक 8. ठीक आहे. बे के बे दोन्ही 4, बे सख्ख 12, बे त्रिक 6 आणि 3 एके 3 हे अवयव झाले. आता काय करायचे? हे अवयव लिहून घ्या. 30चे अवयव काय आले? तर 2 गुणिले 3 गुणिले 5 आले. 24चे अवयव काय आले? तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 आले. आणि 48चे अवयव काय आले बघा? तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 हे अवयव आलेले आहेत. ठीक आहे. आता सामायिक अवयव, तर या सर्वांच्यातले सामायिक अवयव कुठले असणार आहेत? 1, इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे इथला 2 आला. नंतर बघा इथं 3 आहे. ठीक आहे. इथं सुद्धा 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे, म्हणजे 3 आला. अजून दुसरं काही सामायिक आहे का या ठिकाणी? नाही. म्हणजे उत्तर काय आलं या ठिकाणी? 6 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच याचा जो मसावी असणार आहे तो किती आहे बघा? तर 6 इतका आहे. ठीक आहे. हा होता आपला 5वा प्रश्न. ओके. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा, तर एका खोलीची लांबी 15 व रुंदी 9 मीटर आहे. या खोलीचा म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? आयताकृती खोलीची दिलेली आहे. लांबी 15 मीटर आणि रुंदी किती दिलेली आहे? 9 मीटर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेले काय आहे? या खोलीत चौरसाकृती फरशा बसवण्यासाठी प्रत्येक फरशीची जास्तीत जास्त लांबी किती मीटर असावी? अशा वेळेला आपल्या ज्या फरशा बसवणार आहेत त्याची लांबी काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल बघा? तर आपल्याला या दोघांचा मसावी काढून घ्यावा लागेल. म्हणजे 15 आणि 9चा मसावी काढून घ्यावा लागेल. इथं बघा 3 पाची 15 आणि 5 एके 5 आले. ठीक आहे. आणि इकडं काय आले बघा? 3 त्रिक 9 आणि 3 एके 3 आले. म्हणजेच 15चा जो मसावी आहे, 15चे अवयव जे आहेत ते काय आले? 3 गुणिले 5 आले. 9चे अवयव काय येणार आहेत? तर 3 गुणिले 3 आले. ठीक आहे. आता या दोघांच्यातले सामायिक अवयव किती आहे? तर 3 आणि 3 आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा जो मसावी आहे तो किती आला? तर 3 मीटर इतका आलेला आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला चौरसाकृती फरशी बसवायची आहे, त्यामुळे लांबी आणि रुंदी ती काय असणार आहे? समान असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी खाली लिहू शकता तुम्ही की फरशीची जास्तीत जास्त लांबी 3 मीटर असावी. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न येईल त्यावेळेला तुम्हाला मसावी काढायचा आहे. ही गोष्ट ही लक्षात ठेवा. ओके. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी, तर एका दुकानदाराकडे 90 मीटर आणि 120 मीटर लांबीचे कापडाचे 2 तागे आहेत. त्याला दोन्ही ताग्यामधून समान लांबीचे काय सांगितलेले आहे? समान लांबीचे मोठे तुकडे कापायचे आहेत. प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असू शकेल? अशा वेळेला काय करायचं या ठिकाणी? तर तुम्हाला आधी 90 आणि 120चे अवयव पाडून घ्यायचे आहेत. आता अवयव पाडले तर काय झाले बघा या ठिकाणी? तर किती असणार आहे? किंवा तुम्ही एक काम करू शकता बघा, हे गणित जे आहे ते तुम्ही भागाकार पद्धतीने सोडवू शकता. आता ते कसं? तर तुम्हाला काय करायचंय? जी मोठी लांबी आहे त्याला काय करणार आहे? 90 नी भागले. तर काय होईल बघा? 90 एके 90 झाले. बरोबर आहे. 120 मधून 90 गेले. किती राहिले? 30 राहिले. ओके. आता आपल्याला काय करायचं? जी बाकी आली त्या बाकीनी परत काय करणार आहे आपण? भाजकला गुणायचे, भागायचे. म्हणजे इथं काय आले बघा? 30 ने 90 ला भागले. 30 त्रिक 90 आले. बरोबर आहे. ठीक आहे. उत्तर तर 3 आले. बाकी किती आली? 0 आली. पण जो भाजक असतो तोच म्हणजे आपला काय असतो? यांचा मसावी असतो. बरोबर आहे. मसावी किती आला बघा या ठिकाणी? 30 आला. ओके. म्हणजेच काय झालं?
तर समान लांबीचे काय असणार आहेत बघा, समान लांबीचा मोठा तुकडा हा काय असणार आहे, 30 मीटर लांबीचा असेल. ठीक आहे, हे झालं भागाकार पद्धतीनं. आता जर तुम्हाला अशा पद्धतीनं सोडवायचं असेल तर इथं काय वाले बघा, 3 त्रिक 9, 3 शून्य 0, 3 एके 3, 3 शून्य 0. ठीक आहे, 5 दोन्ही 10 आणि बेके बे आले. त्याच पद्धतीने इथं सुद्धा काय आले, बेसख्ख 12, बे शून्य 0, 3 दोन्ही 6 शून्य आले, बेके बे शून्य 0, नंतर 5 दोन्ही 10 आणि बेके बे आले. आता जर सामायिक अवयव काढले यांच्यातले, ठीक आहे, किंवा मसावी म्हणतो, तर इथं बघा यात 3 आहे, यात 3 आहे, यातले एक 3 घेतले. हे जरा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे म्हणून 2 घेतले, इथं 5 आहे, इथं सुद्धा 5 आहे म्हणून 5 घेतले. तर बघा 3 दोन्ही 6 आणि 6 पंचे किती आले, या ठिकाणी 30 आले. म्हणजे त्या ज्या तुकड्याची लांबी असणार आहे ती किती असणार आहे, 30 मीटर असणार आहे. म्हणजे कोणतीही पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे, आता चौथा आणि शेवटचा प्रश्न आहे. काय सांगितले बघा, एक हार विक्रेत्याकडे लाल व पांढऱ्या गुलाबांच्या फुलांची संख्या अनुक्रमे 48 व 60 आहे. त्याला दोन्ही प्रकारच्या फुलांच्या स्वतंत्र माळा बनवायच्या आहेत. जर प्रत्येक माळेत फुलांची संख्या समान असेल तर प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असतील असं विचारलेलं आहे. ठीक आहे, अशा वेळेला काय करायचं आपल्याला, तर समान फुलांची संख्या काढायची असल्यामुळं आपण काय करणार आहे, तर 48 जे आहेत फुलं त्यातील आणि 60 यांचा मसावी पहिल्यांदा काढून घ्यावा लागेल. म्हणजेच इथे बघा, बे दोन्ही 4, बेचोक 8, बेके बे दोन्ही 4, बेसख्ख 12, बेत्रिक 6 आणि 3 एके 3 आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 60चं काय आलं बघा, इथं बेत्रिक 6, बे शून्य 0, बेके बे पंचे 10, 5 त्रिक 15 आणि 3 एके 3 या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच 48चे जे अवयव आहेत ते काय आले बघा, या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि हे गुणिले 3 आले. आणि 60चे अवयव काय आले बघा, या ठिकाणी तर 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 आले. ठीक आहे, आता सामायिक अवयव जर काढले यातले, तर या ठिकाणी बघा 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे. म्हणजेच किती झाले, बे दोन्ही 4, 4 त्रिकम 12 आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच मसावी किती आला इथला आपला, मसावी सुद्धा 12च असणार आहे. आणि प्रश्न काय विचारलेला होता आपल्याला, तर समान फुले असणार आहेत. म्हणजे प्रत्येक माळेत फुलांची संख्या समान असणार आहे, तर प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असतील असं विचारलेलं आहे. प्रत्येक माळेत किती असणार आहेत, 12 फुले असतील. ठीक आहे, हा होता आपला शेवटचा प्रश्न. या ठिकाणी आपला हा सराव संच 5.2 संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. उद्याच्या भागात आपण लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य हे बघणार आहोत. त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत ते उद्या शिकणार आहे आणि पुढच्या भागात आपण सराव संच 5.3 घेणार आहे. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. धन्यवाद.